हॅलो गाईज, चला बघूया तुमच्या पार्टनरच्या मनात सकाळपासून काय चाललं आहे, सकाळपासून ते काय विचार करता आहेत, काय फील करता आहेत तुमच्याबद्दल, या रिलेशनशिप बद्दल तुमच्या. चला लेट्स सी सकाळपासून तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल काय चालू आहे. पेजला फॉलो करा गाईज, मी अशाच टॅरो रीडिंग्स रोज आणते या पेजवर. ओके ओके मला असं वाटतं तुमच्या पार्टनरच्या मनात एक अजेंडा चालू आहे. ओके, कुठे ना कुठे जर ते तुमच्याशी थोडंसं वियर्ड बिहेव करता आहेत, थोडंसं आउट ऑफ कॅरेक्टर जर बिहेव करता आहे, जसं ते कधी पहिले त्यांनी कधी असं बिहेव नाही केलं, जर तसं काही बिहेवियर त्यांचं येतं आहे, समजून घ्या ते तुमचं टेस्ट करत आहे. त्यांना हे बघायचं आहे की तुम्ही त्यांच्याशी किती लॉयल आहात, तुम्ही त्यांच्यासाठी किती कमिटेड आहात, तुम्ही त्यांचा साथ कधी सोडाल का, किंवा जर तुमच्या समोर एखादा अजून बेटर ऑप्शन आला किंवा काही कुठल्याही पद्धतीने, मला नाही माहिती एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने, बट ते तुम्हाला टेस्ट करण्याच्या माइंडसेटमध्ये आहे. त्यांच्या डोक्यात हा विचार चालू आहे की तुम्हाला टेस्ट करायचंय, तुमची लॉयल्टी टेस्ट करायची आहे. ठीक आहे, तर थोडंसं येत्या काही दिवसात थोडंसं सावध राहा. जर अननोन फ्रेंडशिप रिक्वेस्ट वगैरे येते आहे, कोणी तुम्हाला अचानक जिममध्ये वगैरे कुठे अप्रोच करता आहे, होऊ शकतं ते प्लॅन्ड एक स्ट्रॅटेजाइज्ड एक मूव्ह असू शकते तुमच्या पार्टनरची तुमची लॉयल्टी टेस्ट करण्यासाठी. तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की थोडंसं अलर्ट राहा, जेणेकरून असं नको व्हायला की तुमचं इंटेन्शन ते नाहीये, बट तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग्स क्रिएट व्हावा, जेणेकरून मी तुम्हाला ही गोष्ट समजवते आहे. कारण की हे बघा, कुठला पर्सन तुमची लॉयल्टी टेस्ट कधी करेल, जेव्हा तो तुमच्यावर प्रेम करतो, जेव्हा तो तुमच्यावर सिरियस आहे, तो तुमच्याबरोबर फ्युचर बघतो आहे. तर हा जो कोणी पण पर्सन आहे, आज सकाळपासून त्याच्या मनात हेच विचार चालू आहे, याचीच प्लॅनिंग चालू आहे. ओके, आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं आहे की हे बघा, तुमचा नेचर कसा आहे ना, तुम्ही मदत करण्यात बिलीव्ह करतात, तुम्ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्यात बिलीव्ह करतात, तुम्ही कसे पर्सन आहात, तुमच्या मनात तुम्ही कोणाशी बोलाल तर तुमच्या मनात काही नेगेटिव्ह किंवा अशा गोष्टी नसतात की भाई मला याच्याबरोबर काही अफेअर वगैरे करायचं आहे. त्यामुळे तुमचं नेचर थोडं फ्रेंडली आहे, थोडं पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणारं आहे. तर होऊ शकतं मिसअंडरस्टँडिंग्स जनरेट होऊ शकतात. तर थोडंसं अलर्ट राहा आपल्या इंटेन्शन्सला घेऊन, कोणाशी बोलता आहे, किती लिमिट ठेवा प्रत्येक गोष्टीची. आणि हा सगळ्यात मेन गोष्ट, तुमचे जे पण पार्टनर आहे सकाळपासून हा विचार करता आहे की तुमच्या मधला जो डिफरन्स आहे, कुठल्याही पद्धतीचा डिफरन्स असू शकतो, मे बी तुमचे कल्चर्स डिफरंट आहे, तुमचे रिलिजन्स डिफरंट आहे, तुमचा बॅकग्राऊंड डिफरंट आहे, त्यांना हे डिफरन्स कमी करायचं आहे कसं आपण, तर त्यांना दुरी मिटवायची आहे तुमच्या अंत्यातली. जर ही रीडिंग रेझोनेट करते आहे, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, क्लेम जरूर लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.